इन्स्पेक्टर मंडल संध्याकाळी आले. एका चिडचिडीत, चपळ आणि कार्यक्षम माणूस. फेलुदाबद्दल त्यांनी ऐकलं होतं. खरगपूरमधील ते दुहेरी खुनाचं प्रकरण तुम्ही सोडवलं होतं, होय ना? 1978 त्यांनी विचारलं. मलाही ते प्रकरण आठवत होतं. अगदी सारख्या दिसणाऱ्या जुळ्यांपैकी एकाला मारण्याची सुपारी एका भाडोत्री गुंडाला देण्यात आली होती. त्या गुंडाला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता, म्हणून त्याने दोघांनाही ठार केलं. या प्रकरणाचा योग्य प्रकारे छडा लावल्यामुळे त्यानंतर फेलुदाचं नाव सर्वतोमुखी झालं होतं. होय, फेलुदा उत्तरला. तुम्हाला आत्ताच्या या प्रकरणाबद्दल काय वाटतं? अवघड आहे काही सांगणं. मुख्य संशयित पळून गेला आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे त्यानेच केलं आहे हे निसंशय. पण त्याच्या हेतूबद्दल माझ्या मनात अजूनही संभ्रम आहे. तो माणूस अत्यंत मौल्यवान वस्तू बरोबर घेऊन गेलाय याची तुम्हाला काय माहिती आहे का? काय? याबद्दल मला कोणीच आधी का नाही सांगितलं? झालंय असं की नियोगींनाही हे तुम्ही गेल्यानंतरच लक्षात आलं. खरं तर हे माझंच संशोधन आहे. उघडच आहे ते. काय आहे ते? एक चित्र त्यांच्या स्टुडिओमध्ये होतं. बंकिम बाबूंनी बहुधा त्याला ते चोरताना पाहिलं असावं. होय, म्हणजे आता त्याचा यामागचा हेतूही स्पष्ट आहे. तुम्ही त्या पत्रकाराची जबानी घेतलीत? होय, अर्थातच. खरं सांगायचं तर एका घरात 2 अनोळखी इसम पाहुणे म्हणून राहत आहेत हे मला विचित्रच वाटलं. पण रवीनबाबू अत्यंत साधा आणि सरळ माणूस वाटतो. त्याशिवाय त्या ब्रॉन्झच्या पुतळ्यावर आम्हाला हाताचे ठसे मिळाले आहेत, पण ते रवीनबाबूंच्या ठशांशी जुळत नाही आहेत. रुद्रशेखर याच्या टॅक्सीचा शोध लागला का? WBT 4122. कमाल आहे तुमची स्मरणशक्ती, भलतीच दांडगी आहे. आम्हाला त्या टॅक्सीचा शोध लागला. रुद्रशेखर त्या टॅक्सीने सदर स्ट्रीटवरील एका हॉटेलात गेला, पण तेथे तो नव्हता. आम्ही इतर हॉटेल्समध्ये देखील चौकशी केली आहे, पण अजून तरी त्याचा सुगावा लागला नाही. त्याने जे चोरलं ते तो कलकत्त्यात जाऊनच विकायचा प्रयत्न करणार, नाही का? नाही, इतक्या खात्रीने कोणालाही तसं म्हणता येणार नाही. का नाही? तो शहर सोडून गेला असेल असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तो कदाचित देशही सोडून जाईल. असं नका म्हणू. मला वाटतं आज हाँगकाँगला जाणारं विमान आहे. हाँगकाँग? जर तो हाँगकाँगला गेला तर ती इंटरपोलची केस होईल. त्याने जर देश सोडला तर मी काहीच करू शकणार नाही. तो कुठे गेला असेल याबद्दल मला खात्रीलायक असं काही सांगता येणार नाही. पण जर तुम्हीसुद्धा काही मदत करू शकणार नसाल तरी मला त्याला पकडण्याचा प्रयत्न तरी करायलाच हवा. तुम्ही हाँगकाँगला जाणार? नवकुमार आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. आधी मला काही चौकशा करावयाच्या आहेत. त्यानंतर मी काय ते ठरवीन. तुम्ही जायचं ठरवलं तर मला कळवा. मला तिथला एक व्यापारी ठाऊक आहे. त्याचं नाव पूर्णेंदू पाल. तो आणि मी एकाच कॉलेजात होतो. आता तो तिथं भारतीय हस्तकला वस्तूंचं दुकान चालवतो. मला वाटतं त्याचं उत्तम चाललंय. ठीक आहे, त्याचा पत्ता मी तुमच्याकडून घेतो. तुम्हाला भेटण्यासाठी विमानतळावर जा असं मी त्याला कळवतो. गरज पडली तर तुम्ही त्याच्या घरीसुद्धा राहू शकाल. इन्स्पेक्टर मंडल उठले. तुम्हाला शुभेच्छा, मंडल म्हणाले. मी तुमच्या संपर्कात राहीनच. ते गेले. नंतर आम्ही आमच्या खोलीत परतलो. छान, अखेर आपल्याला पासपोर्ट वापरायची संधी आली तर, लालमोहन बाबू म्हणाले. 2 वर्षांपूर्वी मुंबईत एक अरब माणसाचा खून झाला होता. फेलुदाचे मित्र इन्स्पेक्टर पटवर्धन यांनी त्याला बोलावून घेतलं होतं. चौकशी दरम्यान आम्हाला अबुधाबीला जावं लागेल असं वाटलं होतं. तेव्हा आम्ही पासपोर्ट काढले आणि जायला सज्ज झालो. तेव्हा गुन्हेगार स्वतः शरण आल्याचं असं कळलं. तेव्हा लालमोहन बाबू निराश झाले होते. त्यावेळी
आपण परदेशी जाण्याची शक्यता जवळजवळ नक्की होती. हा तपेश भाई, त्यांनी खेद व्यक्त केला. आपण काठमांडूला गेलो आहोत आणि नेपाळ हाही परदेशच आहे. पण पासपोर्टवर परदेशी जाण्याची मजा काही औरच, नाही का? उत्तेजित होऊन लालमोहन बाबू यांनी हाँगकाँगमधील गुन्हेगारीच्या प्रमाणावर काही शेरेबाजी केली. पण अगदी दरवाजाबाहेर कोणीतरी खोकल्याचा आवाज आला. मी आत येऊ का? असं पत्रकार रवीन चौधरीने विचारलं. हो, या ना. रवीन बाबू आत आला. त्याला पाहून मला पुन्हा वाटून गेलं की मी ह्याला पाहिलं आहे कुठेतरी, पण कुठे ते काही केलं आठवेना. बस ना. फेलुदाने त्याला बसायला एक खुर्ची दिली. तुम्ही या प्रकरणाचा शोध घेताय ना? बसता बसता तो म्हणाला. होय, तो माझा व्यवसाय आहे. कधीकधी चरित्रकाराची भूमिका अगदी गुप्तहेरासारखी असते. थोडी थोडी नवीन माहिती नव्या दुव्यांसारखी घटनांवर नवा प्रकाश टाकते. का? तुम्हाला चंद्रशेखर यांच्याबद्दल काही नव्याने कळलं आहे का? असं पहा, मी स्टुडिओमधील 2 पेट्या घेतल्या होत्या. त्या दोन्हीही पत्र, कायदेशीर कागदपत्र, जुन्या पावत्या आणि कॅटलॉग यांनी भरलेल्या होत्या. पण त्यात मला वृत्तपत्राचं एक कात्रणही मिळालं. हे बघा. त्याने एका पिवळ्या पडलेल्या वृत्तपत्राचं कात्रण पुढे केलं. त्यातल्या काही ओळी अधोरेखित केल्या होत्या. हे तर इटालियनमध्ये लिहिलेलं दिसतंय, फेलुदा म्हणाला. पण मी शब्दकोश बघून त्याचा अर्थ लावला. त्यात असं म्हटलंय की पत्नी व्हिक्टोरिया आणि मुलगा राजशेखर अत्यंत दुःखाने कळवत आहेत की रुद्रशेखर नियोगी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची ही जाहिरात आहे? फेलुदाने कपाळाला आट्या घालत विचारलं. काय? रुद्रशेखर मरण पावलेत? लालमोहन बाबू आश्चर्यचकित होऊन म्हणाले. असं दिसतंय त्यांचं 1955मध्येच निधन झालंय. तसंच त्याचं लग्न झालं होतं आणि त्यांना राजशेखर नावाचा एक मुलगाही होता अशी माहिती मिळते आहे. अरे देवा, तो दुसरा माणूस भलताच बदमाश दिसतोय. मला संशय होताच, पण असा सुसज्ज पुरावा मिळेल असं वाटलं नव्हतं. तुला हे कधी सापडलं? आज दुपारीच. किती दुर्दैव. मला जर हे आधी सापडलं असतं तर. होय, मला ठाऊक आहे. त्यांचं वर्तन विचित्रच होतं, नाही? होय, मला ठाऊक आहे. त्यांचं वर्तन विचित्रच होतं, नाही का? प्रत्येक वेळी मी प्रश्न विचारला की ते अजिबात उत्तर देत नसत किंवा चुकीचं उत्तर देत असत. तेव्हा त्यांना बोलायला लावण्याचा नाद मी सोडून दिला. काही का असेना, सध्या ते तुझ्याकडेच ठेव. आपल्याला त्याचा शोध घ्यायलाच हवा. तुझी खरंच फार मदत झाली, त्याबद्दल आभार. रवीन बाबू हसला आणि बाहेर गेला. त्याने खरंच नवी दिशा दाखवली होती. पण तरीही मला त्याच्याबद्दल काहीतरी विचित्र वाटते. त्याच्या शर्टच्या एका बाजूला रक्ताचे डाग का आहेत? मला हे फेलुदाला सांगावं लागलं. हे डाग लालमोहन बाबूंच्याही लक्षात आले होते. अत्यंत संशयास्पद, असं ते म्हणाले. फेलुदा गंभीर झाला होता. होय, मी सुद्धा ते पाहिलंय. एवढंच तो म्हणाला. आज संध्याकाळी 7च्या सुमारास वैकुंठपूर सोडलं. नवकुमारने आम्ही जाण्यापूर्वी एक अत्यंत अनपेक्षित गोष्ट केली. फेलुदाच्या हातात एक सफेद पाकिट देऊन ते म्हणाले, कृपया हे घ्या. जर तुम्ही हाँगकाँगला गेलात तर ही रक्कम आगाऊ समजा. काही झालं तरी तुम्ही आमच्या कुटुंबासाठी हे करतात हे मला विसरून चालणार नाही. अत्यंत आभारी आहे. मी उद्याच पूर्णेंदूला तार करतो. तुम्ही जर खरंच जायचं ठरवलं तर या पत्त्यावर तार करा. तो सर्व काळजी घेईल. नवकुमारने फेलुदाच्या हातात एक चिटोरा देत म्हटलं,
त्या सफेद पाकिटात 5,000 रुपयांचा चेक होता. मोटारीत बसल्यावर लालमोहन बाबूंनी विचारलं, एका तोयताचा तुम्ही कसा तपास लावणार? तो जर देश सोडून गेला असेल तर ते फारच कठीण होऊन बसेल. पण तो देश सोडून गेला की नाही हे समजणार कसं? आपण ते शोधू शकत नाही, कारण तो वेगळ्या पासपोर्टवर वेगळ्या नावाने जाणार हे उघडच आहे. त्याने नवकुमारच्या वडिलांना जो दाखवला होता तो अर्थातच बनावट पासपोर्ट होता. एक अधूरदृष्टी असलेल्या म्हाताऱ्याला बनवणं सोपं आहे. मग आता आपण काय करायचं? माझ्या मते श्रीयुत बनावट याला अर्मेनियन खरेदीदाराचं नाव आणि पत्ता शोधण्यासाठी सोमानीशी संपर्क साधावा लागणार आणि सोमानीला मी जे पाहिलंय आणि त्याच्याबद्दल मी जे ऐकलंय त्यावरून तो हा तपशील दुसऱ्या कोणाला द्यायला तयार होणार नाही. मला वाटतं रुद्रशेखरकडून तो काहीही करून ते चित्र हस्तगत करणार आणि स्वतः हाँगकाँगला जाणार. तसं असेल तर हाँगकाँगला जाणाऱ्या विमानातील प्रवाशांच्या यादीत सोमानीचं नाव आहे की नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. त्या यादीत सोमानीचं नाव आहे की नाही यावर आपलं जायचं की नाही हे अवलंबून आहे. लालमोहन बाबूंनी आकाशाकडे नजर टाकली. परदेशी जायला मिळावं म्हणून ते मूक प्रार्थना करत असणार याची मला खात्री आहे. ते थोड्या वेळाने म्हणाले, आपल्याला चीनी भाषा शिकावी लागेल का? चीनी भाषा? त्या चीनी भाषेत किती मूळाक्षरं आहेत याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? नाही. किती आहेत? 10,000. तुम्ही तुमच्या जिभेवर प्लॅस्टिक सर्जरी केल्याविना तुम्हाला ती भाषा बोलताच येणार नाही. ओह, असं आहे होय. दुसऱ्या दिवशी सकाळी फेलुदा कामाला लागला. कोलकात्याहून हाँगकाँगला जायला फक्त थाई एअरवेज आणि एअर इंडियाची सेवा होती. एअर इंडियाचं विमान दर मंगळवारी होतं, तर थाई एअरवेजचं विमान बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असं होतं. पण ते बँकॉकपर्यंतच होतं. तिथे विमान बदलून हाँगकाँगला जावं लागणार होतं. आज शनिवार असल्याने फेलुदाने थाई एअरवेजला फोन केला. त्याने प्रवाशांची यादी तपासून 5 मिनिटात उत्तर दिलं. हिरालाल सोमानी सकाळच्याच विमानाने हाँगकाँगला गेला होता. आम्हाला मंगळवारचं विमान पकडायला हवं होतं, पण तोवर त्याने ते चित्र अर्मेनियनला विकलंसुद्धा असेल. तेव्हा त्याचा पाठलाग करण्यात काही अर्थ होता का? आम्ही एकमेकांकडे मूकपणे पाहिलं. मग लालमोहन बाबूंनी आपल्या खिशातून एक छोटी नोंदवही आणि पेन बाहेर काढलं आणि ते वहीत काहीतरी लिहू लागले. त्यांचं लिहिणं संपवून ते वर बघेपर्यंत मी आश्चर्याने बघतच राहिलो आणि फेलुदा हसत राहिला. 156. वही बाजूला ठेवत ते म्हणाले, 1 + 5 + 6 म्हणजे 12. 2 + 1 म्हणजे 3. आत्ता व्यवस्थित झालं. टिंटोरेट्टोच्या नावाची बेरीज होते 3. म्हणजे अक्षरांऐवजी त्याच्या नंबराची बेरीज केली तर? तुम्ही काय म्हणताय लालमोहन बाबू? मी आणखीनच गोंधळून विचारलं. अरे बेटा, हे संख्याशास्त्र आहे. इंग्रजी मूळाक्षरातील टी हे अक्षर आहे 20वं, आय हे अक्षर आहे 9वं आणि हे असंच मोजत गेलो तर त्याची बेरीज होते 156. म्हणजेच शेवटी होते 3. आणि आता तसं जर असेल तर मी तुमच्याबरोबर येणारच. 3 हा आकडा माझ्यासाठी भाग्यशाली आहे हे लक्षात घ्या. आपली मोहीम फत्ते होणारच. शाब्बास लालमोहन बाबू. फेलुदा त्यांची पाठ थोपटावत म्हणाला. हाँगकाँगला जाणं महत्त्वाचं आहे हे मला वाटलंच होतं, पण त्यासाठी मला समर्थनीय कारण सापडत नव्हतं, जसं तुम्ही आता दिलंत.